आज बनवूया झटपट आणि पौष्टिक अशी कारल्याची भाजी। त्यासाठी कारली स्वच्छ धुवून कापून घ्यायची, नंतर त्याच्यामध्ये लिंबू आणि मीठ टाकून अर्धा तासासाठी साईडला ठेवायचं। आता फोडणी द्यायला घेऊया। त्यासाठी एका पॅनमध्ये मी 5-6 चमचे तेल घ्यायचं। तेल गरम झालं की मोहरी घालायची, जिरं घालायचं आणि आलं लसूण पेस्ट घालायची, कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आणि एक कांदा घालायचा मस्त मोठा बारीक कापून घेतलेला आणि कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। याच्यामध्ये घालूया सुके मसाले, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे। आता थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाले पॅनला लागणार नाही आणि नंतर आपण इथं कारले साईडला ठेवले होते। आता त्याचं पाणी असं कारले पिळून घ्यायचे म्हणजे कडू पाणी निघून जातं आणि आपली भाजी पण कडू लागत नाही। तर इथं बघा मी पूर्ण कारली छान पिळून घेतली, कारल्याचं पाणी पूर्ण काढून टाकलं आणि आता इथं आपण फोडणीमध्ये घालूया ही कारली आणि व्यवस्थित मिक्स करू। चवीपुरतं मीठ घालू, कोथिंबीर घालू आणि वाफ काढून घेऊया। तर इथं बघा असं चमचामध्ये घेऊन बघायचं शिजले का। लास्टला शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स करून घ्यायचं आणि सर्व करायला घ्यायचं।